आजपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आलेले आहेत. सर्व विभाग प्रमुखांच्या त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि पक्ष वाढवायचा आहे असे सुद्धा संकेत देण्यात आले. जे काम करतील तेच टिकतील असं सुद्धा बोलण्यात येते. आपल्यासोबत शिवसेनेचे सरचिटणीस आहेत राहुल शेवाळे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पुन्हा एकदा शिवसेना ॲक्शन मोडमध्ये, तुम्ही सुद्धा ॲक्शन मोडमध्ये असं म्हणावं? नाही, आजपासून नाही, गेल्या आठवड्याभरापासून माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पक्ष बांधणीवर संपूर्ण यंत्रणा कार्यरत केलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आता येणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीत कुठलीही निवडणूक नाही आहे. येणारी जी निवडणूक आहे ती लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीकरता पक्षांतर्गत बांधणी मजबूत करण्याकरता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी लोकसभानीय संपर्क प्रमुखांची नियुक्ती केलेली आहे आणि विभागानुसार संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली आणि ते आता पक्ष बांधणीकरता कार्यरत राहणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे निवडणूक आयोगाने जे SIRच्या संदर्भातली जी मोहीम चालू केलेली आहे कारण तो पण एक महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्या मतदार याद्या ह्या अद्ययावत करण्याकरता ही एक संधी प्रत्येक पक्षाला मिळालेली आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून पण निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आहे SIRचा त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करण्याकरता BLA 1 असेल, BLA 2 याच्या नियुक्त्या या संदर्भात पण आता आम्ही प्राधान्य देत आहे. त्यामुळे पक्ष बांधणी आणि निवडणुकीच्या मतदार याद्या अद्ययावत करणं हा 2 उद्देशाकरता आता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. आणि जो कोणी पदाधिकारी ह्या सर्व जे पक्षाला अभिप्रेत असलेलं काम करणार नाही तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर कारवाई पण केली जाईल असं त्यांनी सुतोवाच पण केलेलं आहे. त्यामुळे आता सगळेजण आम्ही पक्ष बांधणी करता आणि पक्ष मजबूत करण्याकरता हे सर्व कार्यक्रम आयोजित करत आहोत. आपण पाहतोय की डायमंड गार्डन ते मंडाला महाराष्ट्र नगर इथे मेट्रो सुरू झाली. तुम्ही एक महत्त्वाचं पत्र दिलेलं आहे आणि महालक्ष्मी नाव द्या स्टेशनला अशी सुद्धा तुम्ही मागणी केलेली आहे देवनार स्टेशनला. काय नेमकी ही मागणी आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे? कालच माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनी मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन केलं. देवनारपासून चेंबूरपर्यंत कालचा पहिला टप्पा त्याचा उद्घाटनाचा होता. मंडाळा ते DN नगर असा तो खरा मार्ग आहे. त्यातला पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं आहे. देवनार जे स्थानक आहे त्या ठिकाणी देवनार गाव पण येतं आणि तिकडे आमचे आगरी कोळी समाजाचे सर्व बांधव राहतात. त्यांची कित्येक दिवसांची मागणी होती कारण तिकडे प्राचीन आमचं महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्या मंदिराचा नामोल्लेख त्या ठिकाणी असावा म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली की देवनार महालक्ष्मी मंदिर असं त्या स्थानकाचा उल्लेख व्हावा. आणि माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की लवकरच आम्ही त्याची घोषणा करू. आणि जे छत्रपती शिवाजी महाराज चौक जे स्थानक आहे त्या ठिकाणी पण घाटले गाव ह्याचा नाव अंतर्भूत व्हावं तर ही पण मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. आणि लवकरच ती पूर्तता MMRDच्या माध्यमातून पूर्ण होऊन घाटले गावाचा त्या ठिकाणी नाव उल्लेख असणार आणि महालक्ष्मी मंदिराचा नामोल्लेख असणार. नक्कीच आपण पाहतोय की इराण, इस्रायल, अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू होतं त्याला 15 दिवसाचा विराम लागलेला आहे. संजय राऊत आता टीका करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, S जयशंकर यांच्यावरती की पाकिस्तानने या सगळ्याचं श्रेय घेणं हे भारतासाठी योग्य नाही आहे, पंतप्रधानांसाठी योग्य नाही आहे. त्यांनी मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि कुठेतरी S जयशंकर यांनी आता राजीनामा द्यायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे. नाही, संजय राऊत साहेबांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर आहे. कुठेही पाकिस्तानला त्या ठिकाणी त्यांनी मध्यस्थी केली नाही आणि कुठेही त्याचा उच्चारही आपण बघाल मीडियाच्या माध्यमातून बघाल कुठेही त्याचा उल्लेख पण नाही आहे. त्यामुळे विनाकारण आपल्या नेहमी खरं म्हणजे ते देशावर त्यांनी प्रेम करतात की नाही ते त्याच्यावर प्रश्न निर्माण होईल. कधीच देशाच्या बाजूने बोलत नाही आहेत, देशविरोधी भावना व्यक्त करतात आणि खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका ही देशविरोधी असते आणि देशद्रोही भूमिका असते. हा या संपूर्ण परिस्थितीत संपूर्ण जगावर संकट कोसळलं आहे. परंतु एकमेव भारत असा देश आहे ज्याचं आपण बघाल सगळ्या ऑइलच्या शिप ह्या आपल्या भारतात आलेल्या आहे, गॅसच्या पण आपल्या शिप आलेल्या आहेत. आपल्याकडे कुठेही इंधन तुटवडा जाणवला नाही आहे, कुठेही गॅसचा तुटवडा जाणवला नाही आहे. ज्या पाकिस्तानवर तर उपासमारी आलेली आहे, पाकिस्तानवर तर लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची तुलना आणि आपली होऊच शकत नाही आहे. आज संपूर्ण जग भारताच्या नेतृत्वाला सलाम करत आहेत कारण भारताच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतीय सुरक्षित आहे आणि संपूर्ण भारतीयांना इंधनाचा तुटवडा भासला नाही. हीच एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं यश आहे. त्याचं कुठेही सुतोवाच न करता वेळोवेळी भारत विरोधी भूमिका ते मांडत आहेत.
भिवंडीमध्ये आपण पाहिलं की 1,000 अनधिकृत झोपड्या होत्या डब्बावाला कंपाऊंडमध्ये, त्यावरती आता पालिकेचा हातोडा फिरतोय, बुलडोजर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, तोडक कारवाई होते. जी जमीन त्या ठिकाणी अधिग्रहण झाली होती तिला कुठेतरी मुक्त करण्याचं काम महापालिकेकडून सुरू आहे, सरकारकडून सुरू आहे असं म्हणा. आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी महायुतीच्या माध्यमातून ह्याच गोष्टीची घोषणा करण्यात आली होती की मुंबईतलं सगळं अतिक्रमण हे आता हटवण्यात येईल आणि मुंबईतल्या ज्या शासकीय जागा असतील किंवा ज्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे त्या आता मोकळ्या केल्या जातील. बांगलादेशींच्या विरुद्ध पण कारवाई केली जाईल. आपण बघाल फेरीवाली जे बांगलादेशी आहे त्यांच्याबद्दल पण कारवाई होते. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मुंबई शहरात अतिक्रमण झालेलं आहे त्या सर्व ठिकाणी कारवाई होईल. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन आदित्य